नमस्कार, सुप्रभात, स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. भाषा व वाङ्मय विभाग, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय तथा कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या ई सहलीमध्ये मी सर्व सारस्वतांचे, विद्वज्जनांचे, प्राध्यापकांचे तसेच रसिक प्रेक्षकांचे आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे सहर्ष स्वागत करते. जिच्या अभंग व ओव्यांना अमृताची गोडी आहे, सरस्वतीची पालखी जिच्या चारी वर्णातून फिरते, अशा मराठी मातीचा टिळा लल्लाटास लावण्याचा आग्रह धरणारे नटसम्राटकार कविवर्य वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज. आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण दूर दूर असून सुद्धा एकपणे या ई सहलीचा आनंद घेणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कुसुमाग्रजांचे सुहृद व माजी आमदार आदरणीय श्री हेमंतजी टकले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ग्रंथ तुमच्या द्वारी ही वाचन संस्कृती व समृद्धीची चळवळ गेल्या 11 वर्षापासून राबविणारे श्री विनायकजी रानडे तथा खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर JM साबू सर, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर शिवाजी नागरे, संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर जयश्री सकळकळे. मी सर्वांचे पुन्हा एकदा या अभिनव ई सहलीमध्ये स्वागत करते आणि आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर साबू सर यांना विनंती करते की त्यांनी आपला शुभेच्छापर संदेश या ठिकाणी द्यावा. हॅलो, नमस्कार. मी प्राचार्य जगदीश साबू आजच्या या शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला यांच्या भाषा व वाङ्मय मंडळाच्या व कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणाऱ्या सहलीला सर्वप्रथम शुभेच्छा देतो. मित्रांनो, या ई सहलीमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आपणास माहित आहे, मागच्या वर्षभरापासून आपण कोविड-19 या मुळे खूप त्रस्त आहोत किंवा आपले सर्व जे कार्यक्रम आहे करत नाही आहे. पण तरी सुद्धा भाषा व वाङ्मय विभाग, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला व कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांनी ही अभिनव ई सहल आपण सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी आणि वाङ्मयाचे किंवा या सर्व लिटरेचरचे जे चाहते आहेत त्यांच्यासाठी आयोजित केली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. सर्वप्रथम आमच्या या ई सहलीला कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांनी स्पॉन्सरशिप दिली, संयुक्त विद्यमाने घडवून आणण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. सोबतच आमच्या महाविद्यालयातील इंग्रजी विभाग, मराठी विभाग आणि संस्कृत विभाग यांनी ही ई सहल करण्याचं ठरविलं. मी मराठी विभाग प्रमुख श्री शिवाजी नागरे, संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर जयश्री सकळकळे, इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक डिंपल मापारी मॅडम, टेक्निकल टीम आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक थोटे सर, सुरडकर सर, शिरसाट सर, सोबतच त्यांना टेक्निकल सहाय्य करणारे गणेश उपाध्याय, या सर्व टीमचं अभिनंदन करतो व या ई सहलीला महाविद्यालयातर्फे शुभेच्छा देतो. या सहलीच्या निमित्ताने मी माजी आमदार श्री हेमंतजी टकले यांचं महाविद्यालयातर्फे आभार प्रकट करतो की त्यांनी आपल्या व्यस्त वेळेमधून वेळ काढून या ई सहलीमध्ये माहिती देण्यासाठी आपली उपस्थिती दर्शविलेली आहे. सोबतच कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक याचे विश्वस्त श्री विनायकजी रानडे यांनी या ई सहलीसाठी आपलं संपूर्ण योगदान दिलेलं आहे, आपलं सहकार्य दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ई सहलीद्वारे जरी आपण प्रत्यक्ष फिजिकली नाशिकमध्ये जाऊन
कुसुमाग्रजांचं राहतं घर, आता त्यांच्या स्मृतीमध्ये जे प्रतिष्ठान बनवलेलं आहे ते हे सर्व पाहू शकत नाही, पण या ई सहलीद्वारे आपल्याला त्याची माहिती मिळेल. भविष्यात या कोविडच्या प्रादुर्भावातून आपण बाहेर निघाल्यानंतर कधी आपल्याला नाशिकला जायचं आहे तर आपल्याला वेल इन ऍडव्हान्स ही सर्व माहिती असेल. पुनश्च आपल्यात आणि आयोजकात जास्त वेळ न घेता, आणि कुसुमाग्रजांबद्दल मी जास्त काही बोलणं बरोबर नाही आहे. कुसुमाग्रजांचा एक विद्यार्थी म्हणून मी कविता वाचलेल्या आहे, त्यांचं वाङ्मय वाचलेलं आहे, त्यांचं लिटरेचर वाचलेलं आहे, पण प्रत्यक्षातच आपल्या हेमंतजी टकले हे त्यांचे मित्रच आहेत आणि ते आपल्याला खूप चांगल्या रीतीने कुसुमाग्रजांच्या वाङ्मयाबद्दल आणि ते वाङ्मय, कारण शेवटी कसं असते, लिटरेचर इज द रिफ्लेक्शन ऑफ द थिंकिंग ऑर द एक्सपिरियन्सेस ऑफ द पोएट. म्हणजे कुसुमाग्रज हे पोएट होते आणि त्यांना जे अनुभव आले तेच त्यांनी आपल्या कवितेतून आणि आपल्या वाङ्मयातून आपल्या समोर प्रस्तुत केलं. तर ते एक्झॅक्टली कोणते अनुभव कसे आले आणि ते मग कसे रिफ्लेक्ट झाले त्यांच्या कवितेमध्ये, हे स्वतः हेमंतजी त्यांच्यासोबत जे राहिलेले आहे ते आपल्याला सांगणार आहे. म्हणून त्याच्याबद्दल जास्त बोलणं मला असं वाटतं इथं माझ्यासाठी जास्त होईल. पण मी पुनश्च या गोष्टीसाठी हेमंतजी टकले सरांचं खूप खूप आभारी राहीन की आमच्या विद्यार्थ्यांना फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन ही मिळेल. ज्याला दुसऱ्या शब्दात बायोग्राफी म्हणतो, तर हे बायोग्राफी सारखं होईल एक. आणि दुसरं, विनायकजी रानडे जे फक्त देशातच नाही तर विदेशात सुद्धा हे ग्रंथ आपल्या दारी ही चळवळ राबवत आहे, त्यांच्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. आणि भविष्यातही कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि आमचं महाविद्यालय असे विविध अभिनव कार्यक्रम घेईल याची आपल्याला ग्वाही देतो. पुनश्च आमच्या महाविद्यालयाचे डॉक्टर शिवाजी नागरे, डॉक्टर जयश्री सकळकळे, प्राध्यापक डिंपल मापारी मॅडम आणि टेक्निकल टीमला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. उन्मळून पडण्याच्या क्षणांमध्येही कणा ताठ ठेवायला शिकविणारे शिरवाडकर, त्यांचा जन्मदिवस आपण नुकताच गेल्या महिन्यात साजरा केला. आज 10 मार्च, आज त्यांचा स्मृती दिन आहे. आपण त्यांच्या साहित्याचे वाचक असतो. त्यातील अनेक पात्र, घटना ह्यांचे आपण आपल्या मनामध्ये एक मानसचित्र चितारलेलं असतं. म्हणून हा चितारणारा जो रचयिता आहे, कवी, लेखक, नाटककार, हा व्यक्ती म्हणून कसा असेल याची एक वाचक सुलभ उत्सुकता, कुतूहल आपल्या सगळ्यांना असते. आपल्याला त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या बोलण्यात येणाऱ्या वस्तू, त्यांचं राहतं घर, या सगळ्या गोष्टींबद्दल एक जिज्ञासा असते. हे करत असताना आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या निकट जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि व्यक्ती म्हणून त्यांना जाणण्याचा प्रयत्न करत असतो. हे सगळं आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन करतो. पण नुकतंच आदरणीय प्राचार्यांनी सांगितल्याप्रमाणे यावर्षी पूर्ण वर्षभर महाविद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर जयश्री सकळकळे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी या दोघांचा परिचय या ठिकाणी करून द्यावा. नमस्कार. आजच्या या अभिनव सहलीला उपस्थित सर्व मान्यवर आणि मित्र हो, आज आपण जाणार आहोत जिथे विशाखातल्या कविता रचल्या गेल्या, नटसम्राट आणि वीज म्हणाली धरतीला यासारखं नाटक रचलं गेलं. त्या कुसुमाग्रजांच्या सहवासाने पावन झालेल्या वास्तूत ही सहल घडवून आणण्यासाठी आपल्यात उपस्थित आहेत कुसुमाग्रजांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले त्यांचे स्नेही श्री हेमंत प्रभाकर टकले सर, श्री विनायक रानडे सर आणि त्यांचे सहकारी. श्री हेमंत टकले सर MBA असून JDC बिटको इन्स्टिट्यूट मध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत असले तरी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा आणि स्नेहाचा ठसा उमटवला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ते संस्थापक विश्वस्त आहेत आणि कुसुमाग्रज स्मारक या सांस्कृतिक मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. याखेरीज ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व राष्ट्रवादी कल्याण ट्रस्टचे विश्वस्त आहेत. गेल्या 30 वर्षापासून ते नाट्य क्षेत्रामध्ये सक्रिय असून हौशी रंगभूमीवर अनेक पारितोषिकेही त्यांनी प्राप्त केलेली आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ते माजी अध्यक्ष आहेत.
वृत्तपत्रातून सातत्याने त्यांचं लेखन प्रकाशित होत असतंच, पण जनातलं मनातलं आणि थोडी ओली पाने या 2 पुस्तकांच्या स्वरूपात त्यांचं चिंतन आणि अनुभव प्रकाशित झालेली आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांचं अत्यंत भरीव मोलाचं असं योगदान आहे. राष्ट्रीय अन्न संस्था ही एक प्रसिद्ध सेवाभावी संस्था आहे. भारतातल्या 22 राज्यांमध्ये तिच्या शाखा आहेत. तर गेल्या 30 वर्षापासून या संस्थेशी जोडले गेलेले आहेत. अंधांचं पुनर्वसन, त्यांच्यावरील उपचार, अवेअरनेस या क्षेत्रात संपूर्ण भारतामध्ये त्यांचं उल्लेखनीय असं कार्य चालू असतं. याबरोबरच कामगार कल्याण मंडळ, MTDC, MPCB या संस्थांचेही ते माजी पदाधिकारी आहेत. 2008 ते 2014 या काळात सर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. तर 2014 ते 2020 या काळात आमदार म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नाशिकचं नेतृत्व केलेलं आहे. आपले दुसरे मार्गदर्शक श्री विनायक रानडे सर ही केवळ एक व्यक्ती नसून एक परिपूर्ण संस्था, खरं तर योजना आहे असं म्हणावं लागेल. श्री रानडे हे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने गेले 11 वर्ष ग्रंथ तुमच्या दारी ही योजना यशस्वीपणे राबवित आहेत. विश्वात सगळीकडे पसरलेल्या मराठी माणसाला ओढ असते ती मराठी ग्रंथांची, पण ते तिथे उपलब्ध नाहीत. अशा वेळेला ग्रंथ तुमच्या दारी या योजने अंतर्गत वाचकांच्या निवासी भागामध्ये, त्यांच्या कार्यालयामध्ये ग्रंथ उपलब्ध करून दिले जातात. 2,25,00,000 रुपयांची ग्रंथसंपदा या योजनेमध्ये उपलब्ध आहे. भारतामध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, दिल्ली, सिल्व्हासा, तमिळनाडू, तर भारताच्या बाहेर दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, फिनलंड, वॉशिंग्टन DC, मॉरिशस, ओमान, मस्कत, सॅन फ्रान्सिस्को, बे एरिया, सिंगापूर, लंडन, श्रीलंका, थोडक्यात काय तर जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात या योजनेने मराठी ग्रंथ वाचकांपर्यंत पोहोचत आहेत आणि येणाऱ्या दिवसागणिक या योजनेचा व्याप वाढतोच आहे. या दोघांच्या बरोबरच कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे व्यवस्थापक श्री रामदासजी जगताप, त्यांचे सहाय्यक श्री सोमनाथजी काळे, श्री अविनाशजी भामरे, श्री मकरंदजी हिंगणे आणि श्री शरदजी खांडे हेही आपल्यासोबत या सहलीत असणार आहेत. या सगळ्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करते आणि पुढील सूत्रसंचालनाची सूत्र प्राध्यापक डिंपल मापारी यांच्याकडे सोपवते. धन्यवाद मॅडम. कवीच्या, लेखकाच्या शब्दांमध्ये केवळ सृष्टी निर्माण करण्याचीच नाही, तर त्या सृष्टीचा प्रत्यय रसिकाला देण्याची अनुपम शक्ती असते. तरी आज आपण या आधुनिक तंत्रचक्षूंच्या साह्याने कुसुमाग्रजांच्या सृष्टीमध्ये विहार करणार आहोत. मी सन्माननीय श्री हेमंतजी यांना विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना या सहली मार्फत नाशिकला घेऊन जावं. नमस्कार. अकोल्यासारख्या ठिकाणाहून आपलं महाविद्यालय आमच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानला सहलीला येते याचा मनापासून आनंद वाटतो. आपल्या सगळ्यांचं आमच्या या अंगणामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर तुम्ही सगळे लहान असताना सुद्धा तुमच्या शाळेची ट्रीपही कुठेतरी गेली असेल गावाबाहेर, आणि गावाबाहेर जाताना तुम्ही कुठल्या तरी जंगलात, कुठल्या तरी वनात असे गेलेले असाल, तिथे झाडाखाली बसलेले असाल. तुमच्या घरून प्रत्येकाकडून एक एक डबा आलेला असेल जेवणाचा. ते सगळे डबे तुम्ही एकत्र जमवाल आणि ती शिदोरी म्हणून सगळेजण एकत्रितपणे जेवाल. त्याच्यानंतर कदाचित तुमचे सगळे शिक्षक असतील ते तुम्हाला कविता म्हणायला सांगतील, काही गद्य उतारे म्हणायला सांगतील, आणि ह्या सगळ्या आसमंतात तुम्हाला असं एक मोकळेपण जाणवेल की वरती आकाश आहे आणि खाली धरती आहे. आकाशाशी आणि मातीशी नातं सांगणारा या आपल्या गेल्या शतकातला एक महाकवी, एक महापुरुष म्हणून आपण कुसुमाग्रजांकडे बघतो. कुसुमाग्रजांनी एका ठिकाणी म्हटलं होतं की आकाश पण हटता हटत नाही, माती पण मिटता मिटत नाही. आकाश पण हटता हटत नाही, माती पण मिटता मिटत नाही. आकाश मातीच्या या संघर्षात
माझं जखमांचं देणं फिटता फिटत नाही. एक कवीच्या हृदयाशी असलेलं जे दुःख आहे ते मानवतेचं दुःख आहे आणि ह्या जखमा आहेत. पण जखमांचं आपण काय करावं? रडत बसावं का? जखमा द्याव्या जखमा घ्याव्या, पण रामायण कशास त्याचे, अटळ मुलाखत जर अग्नीशी, कशास कीर्तन हवे दुराचे. असं म्हणणारा हा महाकवी आहे. त्यामुळे जखमांवर फुंकर घातली पाहिजे, जखमा जपल्या पाहिजेत. जखमातून वेदना तयार होते, वेदनेतून शब्द येतात, शब्दातून कविता येते, कवितेतून गाणं येतं, गाण्यातून पुढचं नाट्य उभं राहू शकतं. इतकी झेप असलेला हा विलक्षण कवी होता, साहित्यिक होता, नाटककार होता. त्याचप्रमाणे या सगळ्या पलीकडे तो एक निखळ माणूस होता आणि माणसाने माणसाशी कसं राहावं हे सांगणारा तो एक तत्वचिंतक होता. त्यामुळे इतर साहित्यिक आणि कुसुमाग्रज यांच्यामधला फरक असा आहे की आपण ज्याला युगपुरुष म्हणतो किंवा महात्मा म्हणतो, अशा स्वरूपाचं एक अढळपद त्यांना मिळालेलं होतं, जिथे संकोच नव्हता, जिथे दरवाजे नव्हते, जिथे बंधनं नव्हती. रस्त्यावरचा सामान्य माणूस आपुलकीने त्यांच्यापर्यंत जायचा आणि उच्च पदस्थ अगदी देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचलेला माणूस सुद्धा कुसुमाग्रजांबरोबर बसायचा. ही जी माणुसकीचं नातं जपण्याची आयुष्यभर जपलेली जीवनदृष्टी होती, म्हणून कुसुमाग्रजांचं महत्व आपल्या सगळ्यांना फार वाटतं. ते त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या नाट्यकृतीतून, त्यांच्या कवितांमधून, त्यांच्या वैचारिक लेखनामधून हे सगळं आपण बघत असतो. त्याही पलीकडे आपण जेव्हा विचार करतो की कुसुमाग्रज होते तोपर्यंत तर नाशिककरांना ते एक महत्वाचं असं आधारपीठ होतं. ज्ञानपीठ नंतर मिळालं, पण नाशिककरांसाठी एक आधारवड जो होता तो कुसुमाग्रजांच्या रूपाने होता. त्यामुळे ते घर दारं खिडक्या बंद नसलेलं, सदैव स्वागताला उत्सुक असलेलं असं घर होतं कुसुमाग्रजांचं. त्यामध्ये साहित्यिक यायचे, कलाकार यायचे, नाटककार यायचे, बाकीची सगळी आम्ही मंडळी तिथे जात असू. त्यामुळे आमचाही लोकसहभाग त्या निमित्ताने वाढत गेला. कुसुमाग्रजांना प्रेरणा कशा कशाच्या मिळायच्या, त्यांच्या साहित्यातला सगळा भाग जो आपण म्हणतो तो कसा पुढे पुढे जात गेला. अगदी लहानपणी त्यांनी कविता करायला सुरुवात जेव्हा केली असेल तेव्हापासून अखेरपर्यंतचा कवितेचा प्रवास त्यांचा कसा झाला, हाही एक मोठा मनोरंजक इतिहास आहे. तो आपल्याला सगळ्यांना कुसुमाग्रज स्मारकामधून दृष्टीला पडतो. ते राहत होते, ते घर त्यांच्या मालकीचं नव्हतं हे बरेच लोकांना माहिती नाही. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळालं तेव्हा ते एका भाड्याच्या घरात राहत होते आणि जो मालक होता तो बदली होऊन दुसऱ्या गावी असलेला परत आला आणि त्याला त्याचं घर राहायला परत पाहिजे होतं. ज्ञानपीठ मिळालेल्या मराठीतल्या सगळ्यात मोठ्या साहित्यिकाला राहण्यासाठी घर नव्हतं आणि ते त्याही परिस्थितीत त्यांच्या मनामध्ये असं काहीही नव्हतं की मला कुठे राहता येईल का याच्यानंतर. त्याच्यानंतर कुसुमाग्रजांना राहण्यासाठी आम्ही नाशिककरांनी त्र्यंबक रोडला जो तरण तलाव आहे त्याच्या पाठीमागे एक रेस्ट हाऊस बांधलेलं आहे, छोटंसं 3 खोल्यांचं, जे खरं तर तिथल्या व्यवस्थापकासाठी केलेलं होतं. आम्ही त्याची मागणी केली महापालिकेकडे, शासनाकडे, आणि आज तुम्ही जे बघताय कुसुमाग्रजांचं घर ते त्या तरण तलावाच्या पाठीमागच्या बाजूचं घर आहे. तिथे 3च खोल्या आहेत. त्याच्यात एक त्यांची अभ्यासिका आहे, एक बैठकीची खोली आहे आणि उरलेला जो भाग होता ते त्यांच्याच सांगण्यावरून आम्ही तिथे वाचनालय सुरू केलं. आपण आता त्या ठिकाणी बघतो आहोत की बाहेरच लावलेली कुसुमाग्रजांची कविता ती आपल्याला वाचता येईल असं मला वाटतंय. विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, जन्मासाठी ती कधी अडून बसली नाही आणि विजयासाठी नव्हती म्हणून तिला पराजयाची भीती कधीही नव्हती. अशा प्रकारची ती कविता आहे. ही त्यांची फिलॉसॉफी आहे.
आपल्या कवितेकडे किंवा साहित्याकडे बघण्याची. त्याच्यानंतर आपण पुढे सरळ पुढे जसे आज आत जर गेलात तर आता आतमध्ये हा त्याचा परिसर आहे. त्या परिसरातून आपण आत गेलात तर तुम्हाला कुसुमाग्रज ज्या खोलीत बसून लिहायचे, आधी पहिलं बाहेरचा भाग. ही बाहेरची त्यांची जी छोटीशी जागा आहे ती कशा प्रकारची ठेवलेली आहे, तिथेही लोक येऊन बसायचे संध्याकाळी. कुसुमाग्रजांचा फोटो दाखव. हा, आता तिथे कुसुमाग्रजांचा इथे फोटो इथे लावलेला आहे, तो आपण आता बघता आहात. तिथून आपण पुढे गेलात. आता आपण आत जाऊया. आता इथे तिथे संदर्भ ग्रंथ वाचनालय आहे. इथे अनेक अभ्यासकांना वेगवेगळी ग्रंथ त्यांच्या कामासाठी उपलब्ध करून दिले जातात. म्हणजे हे घर हे वाचनालयातला एक भाग झाला. वाचनालय प्रमुख झालं आणि घर हा तिथला भाग झाला. त्याच्यानंतर आपण आता जातो आहे स्वातंत्र्य देवीची विनवणी ही कविता त्या ठिकाणी लावलेली आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की हीच कविता मंत्रालयात आपण शिरल्यानंतर मध्यभागी समोर अशी लावलेली आहे. ती ह्या सगळ्या याच्यातली अतिशय महत्वाची कविता आहे. त्याच्या पुढे आपण गेलात की तात्यांना मिळालेले तिथले सगळे पुरस्कार आपल्याला दिसतील. त्याच्यामध्ये पद्मभूषण पुरस्कार आहे. आता हे पुरस्कार आपण सगळे बघता आहात. हे पुरस्कार बघितल्यानंतर आपण जिथे जातोय त्या ठिकाणी कुसुमाग्रजांच्या आरामाची जी खुर्ची आहे ती खुर्ची आहे. पद्मभूषण पद्मभूषण पुरस्कार दाखवला तात्यांच्या. एक मिनिट. पद्मभूषण पुरस्कार. हा, ज्ञानपीठ आणि पद्मभूषण त्या ठिकाणी आहे. समोर आता तुम्ही समोर आलात. हा, हे दोन्ही आणि पद्मभूषण. हा, हे दोन्ही आपण बघितले. आता आपण जाऊया तात्यांच्या खोलीमध्ये. हा, आपण खोलीमध्ये जर आलो तर आपल्याला दिसतोय तात्यांच्या आराम करण्याच्या ठिकाणची खुर्ची. त्याच्या बाजूला माधव ज्युलियन आणि राम गणेश गडकरी यांची छायाचित्र लावलेली आहे. ही छायाचित्र आपल्याला दिसतील. ते शेक्सपियर आणि राम गणेश गडकरी यांची छायाचित्र आहे. हे माधव ज्युलियन तिथे चुकून माझ्या तोंडून आलं. तात्यासाहेबांची ही दोन दैवते होती साहित्यामधली, राम गणेश गडकरी आणि शेक्सपियर. त्याच्यानंतर तात्यांचा चष्मा, भिंग, ऍस्ट्रे आहे त्या ठिकाणी. ते कुसुमाग्रज जे खुर्ची वापरायचे ते आहे. त्यांना उभं राहायला शेवटच्या काळामध्ये एक एस्किमिया नावाचा हृदयाचा रोग होता, त्यामुळे उभं राहायला फार वेळा लागायचं. काठी असायची. ती काठी आहे. टीव्हीचा रिमोट आहे. तात्यांचा टीव्ही समोर आपल्याला दिसेल. तिथे ट्रान्झिस्टरही ठेवलेला आहे. आता ह्या आजच्या युगामध्ये ट्रान्झिस्टर किती लोक वापरतात माहित नाही, पण तात्यांच्या काळामध्ये सकाळपासून एक ट्रान्झिस्टरवर काहीतरी शास्त्रीय संगीत लावलेलंच असायचं. म्हणजे एकतर आपल्याला कल्पना आहे की तात्यासाहेबांना थोडासा निद्रानाशाचा विकार होता, त्यामुळे ते रात्र जागून काढायचे. पुष्कळसं महत्वाचं लिखाण हे रात्री व्हायचं. पहाटे केव्हा तरी त्यांना झोप लागायची. सकाळी उशिरा उठल्यानंतर अतिशय तल्लीनतेने ते ट्रान्झिस्टर रेडिओ त्यांच्या बऱ्याच वेळेला बेडवरच ठेवलेला असायचा, तो लावून त्याच्यावरचं संगीत ते ऐकत बसायचे. कुसुमाग्रजांचा एक छोटासा पुतळा त्या ठिकाणी आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, कुसुमाग्रजांनी आयुष्यभर त्या अनेक कविता लिहिल्या, त्याच्यात पुतळ्यांबद्दलच्या कविता फारच मार्मिक आहेत. त्यामुळे पुतळा ह्या संकल्पनेला तसा त्यांचा खूप विरोध होता आणि त्यांनी तसं सांगूनही ठेवलं होतं की माझा पुतळा कुठेही करू नका माझ्यानंतर. परंतु त्यांच्या हयातीत हा जो एक शिल्पकार होता पेंटचा, त्याची खूपच इच्छा होती म्हणून त्यांनी तो केला होता. अर्थातच तो तात्या असेपर्यंत तात्यांना एकदा दाखवला, पण त्याच्यानंतर मात्र तात्या गेल्यानंतर तो पुतळा तिथे आणून ठेवलेला आहे.
मग तात्या वापरत असलेल्या चपला, चष्मा, तात्यांच्या पत्त्याचा गंजिफा. तुम्हाला माहित नसेल आता आपल्याला ह्याच्यावर सुद्धा बऱ्यापैकी तुमच्या मोबाईलवर पत्ते खेळण्याचा, रमी खेळण्याचा प्रकार हल्ली येतो. पण त्या काळात हे एकटे जेव्हा राहायचे ना लोक, त्यावेळेला पत्त्याचा कॅट घेऊन ते पेशन्सचा गेम खेळायचे आणि तो पत्त्याचा कॅट घेऊन ते खेळायचे. ट्रान्झिस्टर आहे, तात्यांचा पेन आहे, तात्यांना मिळालेली मीराबाईंची मूर्ती आहे, कुसुमाग्रजांना त्यांचं नाव टाकून कोणी एक शंख दिलेला होता ते आहे. त्याच्यानंतर मग आता आपण कुसुमाग्रज प्रतिष्ठान मधलं सगळ्यात महत्वाचं शरद, ती काच दाखव, बाहेरच्या लोकांना पूर्ण खोली दिसावी म्हणून एक भिंत काढून तिथे आपण काच दाखवलेली आहे. बाहेर जाऊन दाखव, बाहेर नाही येऊन खोली दाखव. हॅलो, थांबला तू. बाहेरच्या लोकांना आतल्या वस्तूंना हात लावता येऊ नये आणि आतल्या वस्तू नीट राहाव्यात याच्यासाठी आमच्या इथल्या आर्किटेक्टनी खूप चांगला प्रकार केलाय. एक समोरची पूर्ण भिंत काढून ठेवली, थोडं लांब जा, कारण दाखव. आता काचेची फ्रेम दिसते, एक पूर्ण भिंत जाऊन तिथे पूर्ण काच लावल्यामुळे आतलं खोली कुठेही हात न लावता सगळ्यांना बघता येते. हे आपण कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानामध्येच मगाशी आपण ग्रंथालय बघितलं. आता कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून आपण येऊया कुसुमाग्रज स्मारककडे. स्मारकच्या प्रवेशद्वारावर आमचे अजून एक स्नेही आहेत, त्यांना खरं तू ठेवून द्या फोन बंद कर. आता आपण बघताय कुसुमाग्रज स्मारक. आपण आता गंगापूर रोडला आम्ही उभारलेलं कुसुमाग्रज स्मारक आहे त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. त्याचं प्रवेशद्वार आता आपण बघता आहात. हा संबंध स्मारकाचा जो भाग आहे हा भूखंड असा एक करंडीवरचा भूखंड आहे आणि प्रवेशद्वार आहे ते असं एखाद्या छोट्याच्या टेकडीच्या वरती असावं त्या ठिकाणी आहे. आता प्रवेशद्वारापासून आपण प्रवेशद्वारापासून आत आलात की तुम्हाला तिथे बसण्यासाठी झाडांचे पार केलेले आहेत. बघा, ती 4 कदंब वृक्ष लावलेले आहेत. 4 कदंब वृक्षांच्या भोवती बसण्याचा पार केलेला आहे. एक फील तुम्हाला येतो एखाद्या छोट्याशा गावात आल्यानंतर माणसं पारावर बसतात तशा प्रकारचा तो पार केलेला आहे. सावलीत बसण्यासाठी एक तुम्हाला आता पुढे कौलांची कुटी दिसते. आता ही कुटी कशी आहे तर तात्यासाहेबांचा आयुष्यभराचा नाशिक बाहेरचा प्रवास जेव्हा झाला त्यावेळेला ते विविध डाक बंगल्यांमध्ये राहायचे, राज्यातल्या आणि राज्याबाहेरच्या. तर कुठल्याही डाक बंगला तुम्ही नजरेसमोर आणा. आता विदर्भातले डाक बंगले तुम्हाला माहितीचे असतील. तुम्ही शिरल्या तिथे एक पोर्च असतो कौलारू. आता हे जे कौलारू पोर्च असतो तसा तो एक बसण्याची कौलाची कुटी केलेली आहे. त्यानंतर आपण कुसुमाग्रजांच्या या सगळ्या स्मारकातल्या पुढच्या दालनामध्ये जाणार आहोत. त्यामध्ये आपण आता जातो आहोत जीवनलहरी दालनामध्ये. जीवनलहरी दालन हे कुसुमाग्रजांचं समग्र दर्शन घडवणारं दालन आहे. या ठिकाणी आपल्याला तात्यांचं तैलचित्र आहे. तात्यांच्या तैलचित्राबरोबरच त्यांच्या सगळ्या ही जी ग्रंथ आहेत त्यांचे ते ग्रंथ त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. कुसुमाग्रजांनी ज्या मान्यवरांच्या बरोबर त्यांच्या भेटी झाल्या, मग डॉक्टर श्रीराम लागू असतील, ते कुसुमाग्रजांची साहित्य संपदा आपल्याला दिसते. कुसुमाग्रजांच्या साहित्य संपदेनंतर आपण मान्यवरांची छायाचित्र या ठिकाणी भिंतीवर लावण्यात आलेली आहेत. ती आपण आता बघूया. भिंतीवरची छायाचित्र आपण बघतोय त्याच्यामध्ये आपल्याला ओळखू येतील असे सगळे लोक आहेत. म्हणजे आर.के. लक्ष्मण पासून, गुलजारांपासून तर श्रीराम लागू, पु ल देशपांडे अशी सगळी मोठी माणसं कुसुमाग्रजांना जेव्हा भेटतात त्यावेळचे. आता हा पु ल देशपांडे, सुनीतीबाई आणि तात्या असा एक फोटो आपण या ठिकाणी बघतो आहोत.
हे त्यांच्या जीवनलहरी या दालनामध्ये आपण लावलेले सगळे फोटो बघतो आहोत. आता आपण ह्या फोटो मधून पुढे पुढे जाताना आपल्याला असं लक्षात येईल की मंगेश पाडगावकर. मंगेश पाडगावकर आहेत. हे सगळे जे कवी आहेत यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जीवन जनस्थान पुरस्कार आपण ह्या तर्फे दिलेला आहे. कुसुमाग्रजांच्या आयुष्यातले काही प्रसंग या ठिकाणी आपण बघतो आहोत छायाचित्राच्या माध्यमातून. डॉक्टर लागून बरोबरचा फोटो आपल्याला या ठिकाणी दिसतोय. कुसुमाग्रजांचं एक होतं, मोठ्यांबरोबर छोट्यांमध्येही ते तितकेच सामील व्हायचे आणि ते सामील होताना हे आता आपल्याला त्यांचा पद्मश्री पद्मविभूषण पुरस्कार जो आहे त्या पुरस्काराचे आपण छायाचित्र बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जेव्हा जातो त्यांच्या कविता आहेत, त्या काही कविता मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. त्या कविता आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. या नंतर त्यांचं किलारीच्या भूकंपाच्या वेळेला जो तात्यासाहेबांचा एक स्वभाव होता, ते काही फार मोठे दानशूर किंवा त्यांच्याकडे खूप श्रीमंती होती, पैसे होते असं नाही, पण जे काय असेल ते लोकांना अपील करायचे, तुमचं माझ्याकडे द्या, आपण सगळे मिळून पाठवू. मग कधी ट्रकभर, कधी 2 ट्रक सामान मदतीचं असं ते पाठवायचे. त्यावेळेला त्यांचा उत्साह असे. त्यांना त्याचे फोटोही काढायची एक हौस होती. त्यांना क्रिकेट हा त्यांचा एक आवडता खेळ होता, त्यामुळे ते क्रिकेट खेळतानाचंही छायाचित्र या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे त्यांचं सामाजिक भान आपल्याला कळतंय. ते क्रिकेट हे ज्या कॉलेजमध्ये ते शिकले, HPT कॉलेज, त्या ठिकाणच्या क्रिकेटच्या मैदानावरचं त्यांचं क्रिकेटचा हा खेळ आहे. तुम्हाला सगळ्यांना तुमची मैदानं आता आठवत असतील आणि तुम्ही प्राध्यापक, प्रिन्सिपॉल, तुम्ही कधीतरी पॅड न लावता टेनिसच्या बॉलवर तरी क्रिकेट खेळलेले असाल याची मला खात्री आहे. सिनेमात काम करतो. एक आणखीन आश्चर्याची गोष्ट, पूर्णवेळ साहित्यिक होण्याच्या आधी कुसुमाग्रजांना सिनेमामध्येही जावंसं वाटलं होतं. दादासाहेब फाळकेंनी तर हे या ठिकाणी तयार केलं सगळं चित्रसृष्टी, चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके. त्यांच्या एका सिनेमामध्ये तात्यासाहेबांनी काम केलेलं होतं नट म्हणून, आणि ते जे चित्र आपल्याला दिसतंय त्या चित्रामध्ये लक्ष्मणाच्या भूमिकेत कुसुमाग्रज आहे. हा चित्रपट त्या काळी मूकपट होता. त्यावेळेला हे आता मध्यभागी लक्ष्मणाच्या पेहरावामध्ये आपल्याला दिसत आहेत कुसुमाग्रज. त्यानंतर आपण जातोय कुसुमाग्रजांच्या हस्ताक्षरातली काही पत्र या ठिकाणी आपण ठेवलेली आहेत. आणि तिथून पुढे जाताना आपण एका फोटोपाशी येऊया, कुसुमाग्रजांच्या फोटोपाशी. तो फोटो आपण दर्शनी भागात आत गेलो जीवनलहरी की त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. तो फोटो दाखवा जरा. शेक्सपियरच्या तिथला तो फोटो आहे, तो दाखवा. शेक्सपियरचा फोटो दाखवा ना. हे ज्ञानपीठची जी हे आहे मिळालेलं ज्ञानपीठ पुरस्कार ते आपण बघतोय. आपण ही सगळी त्यांच्या जीवनातली छायाचित्र वगैरे बघितली. स्मारकविषयी काहीतरी सांगा. आता हे सगळं झाल्यावर मी तुम्हाला स्मारकाविषयी सांगतो. कुसुमाग्रजांना या स्मारकामध्ये कुठेही पुतळा त्यांचा अपेक्षित नव्हता, पण त्यांचं जे योगदान आहे साहित्यात आहे, सांस्कृतिक क्षेत्रात आहे, शिक्षणात आहे, या सगळ्याचं कुठेतरी एक सातत्याने जागरण व्हावं या दृष्टीने कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये एक मोठी लायब्ररी आहे, ग्रंथालय आहे. त्याचे आज जवळजवळ 1500 सभासद आहेत. ग्रंथालयाच्या बरोबरच विद्यार्थ्यांसाठी इथे अभ्यासिका आहे. जवळजवळ 200 विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासिकेचा फायदा घेतात. त्याच्यानंतर इथे चित्रकलेचं आणि शिल्पकलेचं दालन आहे.
इथे नेहमी प्रदर्शनं भरतात. या प्रदर्शनांमधून नवीन चित्रकारांना एक संधी मिळते आणि त्याचबरोबर अनेकांची प्रदर्शनं या ठिकाणी होतात. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला आपल्याला संगीत शिक्षणाची आणि नृत्य शिक्षणाची दालनं या ठिकाणी केलेली आहेत. म्हणजे परफॉर्मिंग आर्ट्सचं सातत्याने ट्रेनिंग या ठिकाणी देता येईल. आणि मग या सगळ्या करण्यासाठी कोणाची पुस्तकं प्रकाशन आहेत, कोणाचे दुसरे सामाजिक कार्यक्रम आहेत, त्यासाठी विशाखा नावाचा एक मोठा 400चा सभागृह आपण इथे केलेला आहे. इथे प्रायोगिक नाटकं होतात, प्रायोगिक सिनेमे दाखवले जातात. हा सगळा जो परिसर आहे हा असा उतरंडीवर आहे आणि या उतरंडीवर काही दालनं आपल्याला वाटतं ती जमिनीखाली गेलेली आहेत. म्हणून जर आपण ह्याच्या वर बघितलं तर ह्याला सगळं वरचं आवरण जे आहे ते एका भव्य बागेचं आहे. त्या सगळ्या स्मारकाच्या डोक्यावर छत्रीसारखी एक प्रचंड हिरवळ आहे आणि या सगळ्या भागामध्ये म्हणजे वरच्या हिरवळीपासून खालच्या सगळ्या दालनांमधून बाहेर आपल्याला हा जागता परिसर जाणवतो. कुसुमाग्रज तेच म्हणायचे की मी जे जे काही करत होतो ते सातत्याने करत राहणारी एक सांस्कृतिक जागा नाशिकमध्ये निर्माण व्हावी. आणि मला वाटतं सबंध देशामध्ये, मराठीतच काय पण सबंध देशामध्ये एखाद्या महाकवीचं अशा पद्धतीने स्मारक होणं ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. त्यामुळे कुसुमाग्रज स्मारक हे या सगळ्यापेक्षा परिपूर्ण, अर्थपूर्ण, लोकसंवादी आणि तुम्हाला मैत्रीचा हात पुढे करणारं अशा प्रकारचं हे आहे. इथे असंख्य लोक येत असतात. या ठिकाणी मगाशी आपल्याला जीवनदर्शन, लहरी, हे वरची हिरवळ आपण आता बघतोय. ही स्मारकाच्या आपण जी दालनं बघितली त्याच्या वरच्या भागातली ती सगळी हिरवळ आहे. त्यामुळे आपल्याला आठवतं अनेक कवी असतात ते इथे हिरवळीवर बसून कविता करतात. अनेक विज्ञानाधिष्ठित काम करणारे जे ग्रुप्स आहेत ते इथे येऊन चर्चा करतात, परिसंवाद करतात आणि इथे कोणाला कोणाची परवानगी लागत नाही. मधली वाट, ही जी मधली वाट आहे खालपर्यंत जाणारी, ही तुम्हाला माहित नसेल, नाशिक किंवा तुमच्याकडची पूर्वीची गावं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होण्याच्या आधी दगडाचे रस्ते असायचे. असे चौकोनी दगड रचून अशी ती वाट केलेली असायची. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतली प्रवेशद्वारापासून खालच्या मैदानापर्यंत जाणारी, खाली जाणारी ही जी वाट आहे ही सगळी वाट अशी ही दगडी पायऱ्यांनी केलेली आहे. त्याच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित अशा प्रकारची बागेची रचना केलेली आहे. कसं आहे ना, माणसं 2 क्षण निवांत व्हायला, स्वतःला शोधायला, स्वतःची दुःख संपवायला आणि जगामध्ये काहीतरी चांगलं घडतं आहे या सकारात्मक दृष्टीची ऊर्जा जी आहे ते देण्याचं ठिकाण ते कुसुमाग्रज स्मारक. आणि त्याच्या मागची प्रेरणा हा महाकवी वि.वा. शिरवाडकर, नाटककार, साहित्यिक तथा सन्माननीय कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज. आता आपण या ठिकाणी ही सगळी माहिती मी आपल्याला दिली. खरं म्हणजे कसं आहे ना की आपण या सगळ्या माध्यमांचा वापर करून, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आज तुमची आमची भेट झाली. मैत्रीचा हात एकमेकांच्या हातात आज आलेला आहे. करोना काय कायमचा राहणार नाहीये. आम्हालाही वाटतंय तुमच्याकडे यावं, तुम्हालाही वाटतंय आमच्याकडे यावं. तो दिवस आपल्यासाठी लवकर यावा अशा प्रकारची एक मनोकामना आमच्या सगळ्यांची आहे. तुम्ही जे काम करता आहात त्या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी कुसुमाग्रजांपासून सगळेजण लढले. तोही मिळेल, तो मिळेल किंवा तेव्हा मिळेल, पण आपण तर मराठी आहोत ना. आपण तर आपल्या साहित्यावर, साहित्यिकांवर प्रेम केलं पाहिजे ना. त्यामुळे छोट्या लिहिणाऱ्या माणसापासून कुसुमाग्रजांपर्यंतच्या सगळ्यांना आपले सोयरे सोबती करूया. त्यांच्या बरोबरचा प्रवास आपण आनंदाने करूया. कुठेतरी आनंदाची निर्मिती करताना द्वेष, पत्सर ह्या जे दुर्गुण असतात ते आपण टाकून देऊया आणि स्वच्छ निर्मळ माणूस म्हणून आपल्या आयुष्याची वाटचाल करूया. हा कुसुमाग्रजांचा संदेश आहे. मी आपल्या बराच वेळ आपण याच्यामध्ये सहभागी झालेले आहात. मी आता आपल्याला
कुसुमाग्रजांच्या एक 2-3 निवडक कविता आपल्या पुढे सादर करणार आहे. कुसुमाग्रजांना अनेक माणसांबद्दल खूप आदर होता. त्यांच्या आदराच्या ठिकाणामधलं एक तुमच्या विदर्भातलंच नाव म्हणजे बाबा आमटे. बाबा आमटेंच्या कार्याबद्दल कुसुमाग्रज फार भारावून जायचे. आनंदवनातही ते जाऊन आलेले होते. आनंदवनातल्या कित्येक दालनांना कुसुमाग्रजांनी नावं दिलेली आहेत. बाबा आमटे ज्या वेळेला नाशिकला तात्यांना भेटायला आले त्यानंतर बाबा आमटेंचा एक मोठा सत्कार तात्यांनी घडवून आणला. त्यावेळेला तात्यांनी बाबा आमटेंवर एक उत्स्फूर्त कविता केली. ती उत्स्फूर्त कविता बाबा आमटेंच्या संदर्भातली मी आता आपल्याला सांगतो. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आज आहे महोत्सव माझ्या शब्दांचा. आज आहे महोत्सव माझ्या शब्दांचा. उसासले आहेत माझ्या निरर्थक नभावर सहसावधी वारकरी नेत्र तुला पाहण्यासाठी, बाबा आमटेंना पाहण्यासाठी. माझ्या घराच्या एकलकोंड्या कौलारावर बसले आहेत निळ्या पाखरांचे थवे तुझ्या वाटेवरची धूळ आपल्या पंखांवर वाहण्यासाठी. आकाशाचं मन कळत नाही वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय. आकाशाचं मन कळत नाही वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय. प्रकाशाच्या देवळात जाता येत नाही दिवा होऊन भक्त झाल्याशिवाय. म्हणून थोडं वारे पण थोडं दिवे पण उचललं आहे माझ्या जिराईत अक्षरांनी तुझ्याच मेघशील जीवनातून तुझ्याच स्वागताच्या कमानीवर तोरण लावण्यासाठी. लोहाराच्या भट्टीतील एखादी कलंदर ठिणगी झेप घेते आकाशात हरवलेपणानं. काळाच्या परमाणूत का होईना पण बारीकसा सूर्य होण्यासाठी, क्षणभर दिमाखानं जळण्यासाठी, नंतर अनंत काळ संकोचाशिवाय विझण्यासाठी. तसंच आहे माझ्या शब्दांचं क्षणाला माखलेलं हे मोठेपण. तसं पाहिलं तर कोण तू आणि कोण मी, कोसांच्या नव्हे जगांच्या अंतराने विभागलेले दोन अनोळखी प्रवासी. आणि तरीही माझ्या सभोवारच्या चिरेबंद काळोखाला जातात केव्हा तरी तडे आणि त्यातून पाहतो मी स्तंभित होऊन स्वप्नात वितळलेल्या माणसाप्रमाणे तुझ्या प्रकाशमय विश्वातील काही अग्निरेखा. अशाच 100 आभासात पहाट रात्रीच्या शब्दातून मी पाहिले आहे तुझे चित्रशिल्प. 300 मैलावरूनही सोमनाथच्या सूर्यद्रोही जंगलात पृथ्वीच्या गर्भात पाय खोचणाऱ्या विराट वृक्षावर अपराजित कुऱ्हाड मारणारा तू, सर्जन डॉक्टरांच्या सभागृहात डोंगराच्या सुळक्यासारखा उभा राहून माझ्या देहात महारोगाची लस घाला म्हणून आव्हान फेकणारा तू, वापदांच्या समूहात सिंहाचा स्वर होणारा, सर्पांच्या प्रदेशात गरुडांचं घर होणारा, वणव्याच्या समोर घनघोर पाऊस होणारा, दुःखाच्या समोर फक्त निर्भेळ माणूस होणारा, दुबळ्या दयेच्या चिखलातून माणुसकीला बाहेर काढणारा तू, पृथ्वीवरच्या व्यवहारात ईश्वराचा हात माणसांपर्यंत पोहोचवणारा तू. अरे आम्ही आहोत असे करंटे, अरे आम्ही आहोत असे करंटे की आमच्या पेठीत लागतात पताका फक्त मंत्री आले तर. सोनेरी अंबारीत ऐरावत जेव्हा रस्त्याने झुलू लागतात तेव्हा आमचे लाचार हिशोबी हात जुळून येतात छातीवर. आमच्या गळ्यातले कोमल गंधार जातात निषादाच्या तीव्र पट्टीवर त्यांचा जय जयकार करण्याकरता. आणि तुझ्यासारखे संत ऐहिकाच्या प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार निघून जातात गस्त घालीत अंधारात. उद्ध्वस्त मनाच्या मोहल्ल्यातून, आसवांच्या दलदलीतून, दुःखातून उसवलेल्या दुनियेवर अमृताचं सिंचन करीत. आणि 2 शतक गेल्यानंतर शोधू लागतो आम्ही वाळवंटावर तुमच्या पायखुणा. 2 शतक गेल्यानंतर आम्ही होतो मशालजी आणि टाळकरी तुमच्या मखमली पालख्यांचे, तुमच्या मेलेल्या मतांचे. 2 शतक गेल्यानंतर आम्ही होतो मतवाले शूर शिपाई संरक्षण करण्यासाठी मातीत मिसळलेल्या तुमच्या प्रेतांचे. हे महामानवा, हे महामानवा,
आम्ही देणार आहोत तुला फक्त फावल्या वेळेतला नमस्कार, एखादा गुच्छ, एखादा हार, 30 पायांवर सरपटणाऱ्या कॅलेंडरातील एखादा शनिवार, रिकामा रविवार. पण तरीही त्यातल्याच एका साक्षात्कारी क्षणाला आम्हाला कळतं आज सारा संसार उभा आहे क्रांतीच्या दाराशी. जुने पडते आहे, नवे घडते आहे. काळाच्या स्मशानातून उठलेली भुतावळ जमिनीवरती जटा आपटीत रडते आहे रक्तबंबाळ होऊन. मातीतून उठून आहेत गर्जना करत लक्षावधी प्रचंड आकार, पोलादाच्या कारखान्यातील जळत्या राक्षसी तुळ्यांसारखे तांबडे लाल, काही तोडण्यासाठी काही जोडण्यासाठी. या ऐतिहासिक हल्लकळगात सनातन आणि अजिंक्य आहे ते फक्त तुझ्यासारख्याच हात उभारून किनाऱ्यावरून धावणार संग्रामशील माणूस. पण तुम्ही जाता तुमच्या गावात, आमुचा रामराव मघाला. पण असेच एकाकी पण लाभले होते ख्रिस्ताला. पण असेच एकाकी पण लाभले होते ख्रिस्ताला, ज्याच्या हाताचा ठसा मला दिसतो आहे तुझ्या हातावर. असेच एकाकी पण लाभले होते बुद्धाला, ज्याच्या प्रज्ञेचे किरण मला दिसतायत तुझ्या पथावर. हीच तुझी सोबत आणि हेच तुझे संरक्षण. जेथे जाशी तेथे तो तुझा सांगाची, चालविल हाती धरोदिया. इतकी समग्र प्रार्थना एका महापुरुषांनी साठी एका महाकवीने केलेली. या परीस दुसरं काय असू शकतं जगामध्ये? इतकं जीवनाचं मूल्य सांगणारा. आणि आपल्याला माहिती आहे तात्यासाहेबांचं जे सगळं प्रेम होतं ते असंख्य प्रेम कवितांमधून आपण घेतलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना त्या कविता पाठ आहेत. पण एक महत्वाची कविता प्रेमाच्या संबंधाची ती आपण समारोपाकडे जाताना ऐकूया. कवितेचं शीर्षक आहे प्रेमयोग. प्रेम कुणावर करावं? प्रेम कुणावर करावं? कुणावरही करावं. प्रेम राधेच्या वत्सल स्तनावर करावं, उपजेच्या विद्रूप कुबडावर करावं, भीष्म द्रोणांच्या थकलेल्या तीर्थरूप चरणांवर करावं, दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं. अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं. बासरीतून पाझरणाऱ्या सप्त स्वरांच्या चांदण्यावर करावं. यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं. प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं. वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं. गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं. मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं. प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि खडगाच्या पात्यावरही करावं. प्रेम कोणावरही करावं. प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं. पेंड्याच्या बोबड्या बोलावर करावं. यशोदेच्या दुधावर, देवकीच्या आसवांवर. प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नागराच्या फाळावर करावं. कंसाच्या जाळातील द्वेषाच्या जाळावर करावं. ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच. ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच. पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं. प्रेम कोणावरही करावं. प्रेम योगावर करावं. प्रेम योगावर करावं. प्रेम भोगावर करावं आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं. प्रेम चारी पुरुषार्थांची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव. प्रेम कुणावरही करावं. प्रेमाची महती पृथ्वीच्या प्रेमगीतापासून पुरे झाले चंद्र सूर्यपासून ह्या प्रेमयोगापर्यंत तात्यासाहेब नेऊ शकतात. तात्यासाहेबांनी एका नाटकात म्हटलं होतं, पहिल्या नजर भेटीत प्रेयसीच भेटते असं नाही, त्या भेटीमध्ये आई सुद्धा भेटते. नजरेतलं प्रेम आईचं असतं हे सांगणार आई पण देणारा हा महाकवी. अखेरपर्यंत त्यांचा शेवटचा कविता संग्रह मारवा होता.
अखेरपर्यंत ते कविता करत होते आणि मृत्यूच्या शाळेत वावरताना सुद्धा कवी मन कसं होतं, त्याची अखेरपर्यंतची सोबत त्यांना कशी होती, तेही त्यांनी आपल्या कवितेत म्हटलंय. मारवामधल्या त्यांच्या एका कवितेने आपण या कवितेचा आजच्या कार्यक्रमाचा समारोप करण्याकडे जातो आहोत. कवितेचं शीर्षक आहे उगवतीचं ऊन. ही अत्यंत शेवटातली कविता आहे मारवामधली, तात्यासाहेबांच्या जीवनातली. उगवतीचं ऊन आता मावळतीला पोचलं आहे. उगवतीचं ऊन आता मावळतीला पोचलं आहे. मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक साचलं आहे. तक्रार नाही, खंत नाही. तक्रार नाही, खंत नाही. पूर्तीसाठीच प्रवास असतो. पूर्तीसाठीच प्रवास असतो. केव्हा तरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो. केव्हा तरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो. वाट केव्हा वैरीण झाली तरी झाडे प्रेमळ होती. लाल जांभळे भेटून गेले, साथीला उरली निळी माती. साती रंग भेटून गेले, निळाईशी जळले नाते. काळोखेतल्या गुहेत देखील धडपडणारे किरण होते. पेटवलेल्या दीपालींना वादळ वाऱ्यात मरण होते. देवळामधल्या दिवानाही स्नेहाभावी मरण होते. असणे माझं असणं आता असत असत नसण्यापाशी अडलं आहे. वाजत गाजत वरात आता वेशीपाशी आली आहे. जिव्हाळ्याच्या चितापेटवीत बरेच चालणे झाले आहे. जिव्हाळ्याच्या चितापेटवीत बरेच चालणे झाले आहे. माथ्यावरच्या आभाळ बाबा सवाल आता पुसत नाही. माथ्यावरच्या आभाळ बाबा सवाल आता पुसत नाही. पृथ्वी झाली पावलापुरती. पृथ्वी झाली पावलापुरती. कल्याण पल्याण दिसत नाही. हा अंत आहे, ही सुरुवात आहे. हे जीवन आहे का मृत्यू आहे. अशा या संधी प्रकाशात या महाकवीने जे माणुसकीचं देणं आपल्या सगळ्यांना दिलं, आम्हाला दिलं, तुम्हाला दिलं, आपलं मैत्र जुळलं, आयुष्य सुंदर करण्यासाठी, सगळ्यांना भविष्यामध्ये एकरूप होण्यासाठी कुसुमाग्रजांनी मागितलेलं हे ज्ञानेश्वरानंतरचं पसायदान आहे. आज त्यांचा स्मृतिदिन. आपल्या सगळ्यांनी त्याच्यात सहभागी होऊन आपण त्यांना विनम्र अभिवादन करूया. नमस्कार. खूप खूप धन्यवाद सर. आदरणीय हेमंतजी, आपले धन्यवाद कोणत्या शब्दात व्यक्त करावे हे खरं तर सुचत नाहीये. आज आपण कुसुमाग्रजांचे वस्तू, त्यांची वास्तू, त्यांचं स्मारक आणि त्यासोबत आपलं मैत्रीपूर्ण निवेदन हे सगळं ऐकून आम्ही काही क्षणासाठी भारावून गेलो आहोत आणि नेमकं लगेच याच्यावर काय बोलावं हे सुचत नाहीये. शब्द आणि स्वरांनी भारलेल्या त्यांच्या कवितांचे, साहित्याचे गारुड हे रसिक मनावर कायमच राहिलेलं आहे. आज त्यांच्या या स्मारकामध्ये, घरामध्ये दूरदृश्य प्रणालीने का होईना आम्ही जाऊ शकलो, आपल्याशी संवाद साधू शकलो, हे खरं तर खूप रोमांचकारी असं होतं. आणि या सफरीचा, या सहलीचा हा रोमांच उपस्थित प्रत्येकाने अनुभवला असेल याची मला खात्री आहे. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या ओळी आठवतात. माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी जरा कानोसा देऊन ऐकशील का रे. माझ्या धुळीतील चित्रे तुझ्या प्रकाश नेत्रांनी जरा पापणी खोलून कधी पाहशील का रे. आदरणीय हेमंतजी, आपले ऋणानुबंध असेच कायम राहतील आणि प्रत्यक्ष लवकरच आपण भेटू अशी आशा व्यक्त करते. आणि यानंतर आजच्या या आपल्या सहलीमध्ये विद्यार्थी जे सहभागी झाले आहेत त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. तर सर्वप्रथम मी करिश्मा ताजने, श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथील करिश्मा ताजने या विद्यार्थिनीला
प्रश्न विचारण्यासाठी आमंत्रित करते. करिश्मा, तुझा माईक अनम्यूट कर आणि मग तुझा प्रश्न विचार. करिश्मा, तुझा फोनचा जो माईक आहे तो अनम्यूट कर आणि मग प्रश्न विचार. तुझा आवाज येत नाहीये. तुझा माईक सुरू कर करिश्मा. करिश्माला अवकाश आहे, तोपर्यंत आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. श्री नरसिंग महाविद्यालय आकोट येथून कुमारी शुभांगी माठे हिला प्रश्न विचारायचा आहे. शुभांगी, 1 minute, ma'am. बोल शुभांगी. अच्छा, यानंतर शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातील कुमारी दामिनी पीडीआर. दामिनी, प्रश्न विचार. अनम्यूट सरांच्या कर. काही कविता हॅलो हा बोल. सरांच्या काही कविता संग्रह सुद्धा प्रकाशित आहेत. त्यामधील मराठी माती या कविता संग्रहाविषयी काही सांगा. मराठी माती या कवितेविषयी. मराठी माती. एक मिनिट. एक मिनिट थांबा बेटा. जरा ती मी काढलेल्या संग्रहामधली ती नाहीये. दुसरा संग्रह त्याचा. हा, तुला मराठी मातीमध्ये हे कुसुमाग्रजांच्या एका कविता संग्रहाचं शीर्षक आहे आणि त्याच्यामध्ये ज्या कविता आहेत हे 2003 साली प्रसिद्ध झालेले आहे आणि त्याच्यामधली अतिशय महत्वाची कविता जी आहे ती मराठी मातीच्या संदर्भातली आहे. आता ही मराठी माती असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला जे सुरुवातीला मी म्हटलं होतं की माणसांचं नातं मातीशी जोडलेलं असतं. आता आपण सगळेजण शहरात राहतो त्यामुळे आपल्याला मातीचं महत्व त्या मानाने कमी कळतं, कारण शेवटी फ्लॅटमध्ये राहिल्यावर कुंडीमध्ये जेवढी माती येते तेवढीच आपल्या वाट्याला येते. आपल्या पायाला माती कधी लागतच नाही. पण मातीचं मातीपण याच्यामध्ये एक प्रकारचा जिव्हाळा असतो. माय माता म्हणतात, म्हणजे आईला, आई मातीला म्हणजे भूमीला आईची सुद्धा आपण एक शब्द म्हणून वापरतो. आणि ज्यांना मराठीचा अभिमान आहे, म्हणजे आपण मराठी म्हणून आपण मराठीचं म्हणतो, पण प्रत्येकाला मातृभाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे. आणि म्हणून मराठी मातीची महत्व सांगणारी जी कविता आहे त्याच्याबरोबर महाराष्ट्राचा जो सगळा प्रदेश आहे त्या प्रदेशाच्या संदर्भातलं एक वर्णन किंवा त्याचं महत्व आपल्याला सांगण्यासाठीची ही कविता आहे. अर्थातच आपण सगळ्यांनी मराठीचा आग्रह धरावा, मातृभाषेतून शिकावं यासाठीचा सुद्धा त्याच्या मागे दृष्टिकोन आहे. म्हणून मराठी भाषेचं मोठेपण सांगणारी ही कविता, माझ्या मराठी मातीचा लावा कपाळाचं तिला ललाटाचं. आता आपल्यापैकी अनेकांना हे जे शब्द आहेत त्याचे अर्थ, ललाट म्हणजे काय असाही प्रश्न पडतो. कपाळी म्हटलं तर आपल्याला पटकन कळतं कपाळ, पण तुझ्या ललाटी काय लिहिलेलं आहे असं जेव्हा कोणतरी म्हणतं तेव्हा कपाळावर आपलं भविष्य लिहिलेलं असतं असा काहीतरी एक पूर्वीचा समज होता.
हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळ्या. आपल्याला माहितीये शिवाजी महाराजांनी त्यांचं साम्राज्य स्थापन केलं तेव्हा ते अनेक गडांवर होतं आणि त्या दऱ्या खोऱ्यातल्या शिळा होत्या. हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, ज्यांच्या दुर्दंब धीराने केली मृत्यूवर मात. या काळ्या मातीत काम करताना कणखर हात तयार झाले, म्हणजे उपजतपणे या मातीतून उगवणं हे कष्टाचं काम होतं, तेही केले. कडे कपारीत उभी हिच्या शिवाची देवळं उभी केली, तेज सरितांमधून स्वाभिमानाचे ओढे. या प्रत्येक गडावर आपण जर गेलात तर आपल्याला कळेल की त्या गडांची महती कशी आहे. माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दिन, स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान. मला माझ्या भाषेचा इतका अभिमान आहे. दिवा झोपडीत मंद पेटे त्यावर मशाल, तिच्या दीप्तीने उजळे घर देशाचे विशाल. या मंद दिव्यातून सुद्धा अशा प्रकारचं हे होतं. आणि ह्या संग्रहामध्ये मराठी मातीच्या बरोबरच या सगळ्या कविता आहेत, त्या अतिशय अशा प्रकारच्या संदर्भातल्या अतिशय सुंदर कविता आहेत. आपण जर हा कविता संग्रह वाचला तर एकूणच आयुष्याचं व्यापक दर्शन आपल्याला या कवितांमधून होईल. आणि त्यामुळे अत्यंत महत्वाचा असा हा कविता संग्रह आहे. आणि त्याच्या सगळ्याच कविता म्हणजे तुम्ही माझ्या मातीचे मराठी मातीचे लावा कपाळ सिटीला ही इथपासून जी आहे ती सगळ्याच पद्धतीने तुम्हाला करता येईल. आणि मगाशी आपण जी एक कविता त्यांच्या घराच्या ठिकाणी विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, जन्मासाठी कधी अडून नसली नाही, अशा पद्धतीच्या या सगळ्या कवितांचा, त्याच्यामधून जगाचा, सृष्टीचा, अलौकिकाचा, तेजाचा, आकाशाचा असा स्पर्श आपल्याला होत राहतो. म्हणून ही माणसांची आणि निसर्गाची एकत्रितपणे केलेली साधना आहे आणि ती साधना आपल्याला आयुष्यभर करता यावी या दृष्टीने या कविता संग्रहाचं महत्व खूप मोठं आहे. धन्यवाद सर. यानंतर नर्सिंग महाविद्यालय अकोट येथील विद्यार्थिनी शुभांगी माठे आपल्याला जॉईन झाली आहे. शुभांगी, विचार तुझा प्रश्न शुभांगी. ओके मॅम. कुसुमाग्रज स्मारक इमारतीच्या बांधकामाला किती वर्ष लागली? माझ्या अंदाजे 3 वर्ष. त्याच्यामध्ये काय आहे, आपण खर तर आपण असं हे ह्याच्यातून बघितलं, आता व्हर्च्युअल ह्याच्यातून बघितलं, पण मला खरं तुम्हाला वाटतं ना, तुम्ही इथे या, हे सगळं करोना वगैरे संपू दे. तुम्हाला काय होतं, इथे बसल्यानंतर काही जागांचं एक महत्व असतं बघा. तुम्ही गावात मंदिरं असतात, देवळं असतात, त्याचा गाभारा असतो आणि बाहेर सभागृह असतं. अगदी मी मंदिराची उपमा देत नाही, पण इथलं स्मारक जेव्हा तुम्ही बघाल, इथल्या कुठल्याही दालनात जा किंवा इथल्या मोकळ्या वातावरणात बसा, तुम्हाला जाणवेल त्या लहरी सगळीकडून सामाजिकतेच्या, संस्कृतीच्या, कलेच्या, साहित्याच्या या लहरी आसपास तुमच्या असतात. तुम्ही नकळत त्याच्यात सामील कसे होऊन जाता हे तुम्हाला कळत नाही. हा एक माणुसकीचा सतत वाहणारा झरा आहे आणि तो जिवंतपणा आहे. कुसुमाग्रज स्मारक आम्ही केलं, याच्या मागे भूमिका काय होती? आपण अनेक ठिकाणी स्मारकं बघतो, तुम्हीही बघितली असतील, मोठ्या मोठ्या लोकांची. तुमची कदाचित शाळा कॉलेजची ट्रिप दिल्लीलाही गेली असेल. हा, तिथे नेहरूंचं घर दाखवतात, 3 मूर्ती रस्त्यावर जे होतं ते. आम्ही तुम्हाला जशी खोली दाखवली तशी मोठ्या, किंवा वर्ध्याला किंवा इकडे बापूंची, महात्मा गांधींची कुटीर दाखवतात, त्यांच्या वस्तू दाखवतात. आम्ही स्मारकाचं म्युझियम नाही होत, आम्ही म्युझियम ही कल्पना नाही ठेवली.
जे आवश्यक आहे त्याचं दालन आहे. तुम्ही इथे येऊन अनुभवा कुसुमाग्रजांना जे अपेक्षित होतं ते. तुम्ही कविता करायला शिका, तुम्ही गोष्टी लिहायला शिका, तुम्ही भाषण द्यायला शिका, तुम्ही नाटक बसवायला शिका, तुम्ही नृत्य शिका, तुम्ही योग शिका, तुम्ही अभ्यास करा. काहीतरी जीवनामध्ये तुमच्या बदल घडवणाऱ्या गोष्टी तुम्हाला करता याव्यात आणि ते एक मुक्त व्यासपीठ असावं. कुणीही यावं आणि याचा लाभ घ्यावा. अशा पद्धतीचं जे असतं तशा प्रकारचा हा एक यज्ञ आहे. तो कुसुमाग्रज स्मारकामधून आम्ही सुरू केला आहे. आता तुम्ही पुढच्या वेळेला याल सगळेजण. अगदी तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे. मराठीतले एक प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणून आहे, त्यांच्याकडून आम्ही कुसुमाग्रजांच्या जीवनावर एक फिल्म तयार केलेली आहे आणि ते जीवन लहरी दालनामध्ये तुम्ही सगळे आल्यानंतर आम्ही ती फिल्म तुम्हाला दाखवू. म्हणजे आयुष्य कसं असतं. रिलीज नाही झालेली आहे का? फिल्म म्हटलं रिलीज नाही झालेली आहे. रिलीज झाली आहे, पण आम्ही काय केलंय, आम्ही ती अशी जनरल रिलीज नाही केली. इथे येणाऱ्या लोकांना ती दाखवायची. अच्छा. तर तुम्ही जरूर या आमच्या बरोबरीने. इथल्या सगळ्या गोष्टींची माहिती करून घ्या. काहीतरी चांगलं जाताना बरोबर घेऊन जा आणि आमच्यासाठी सुद्धा काहीतरी घेऊन या. धन्यवाद. धन्यवाद शुभांगी. यानंतर युवराज गोडे, बाल शिवाजी प्राथमिक विद्यालय अकोला. यानंतर श्रीहरी राऊत, बाल शिवाजी प्राथमिक शाळा अकोला. संस्कृती पाठक, इयत्ता 7वी, बाल शिवाजी. अच्छा. दीक्षा शिरसाट, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला. दीक्षा, तुझा प्रश्न विचार. ओके मॅम. 1974 मध्ये सरांच्या नटसम्राट या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले, तर त्या नाटकाविषयी थोडीफार माहिती आमच्या विद्यार्थ्यांना देण्यात यावी. दीक्षा, तुझा व्हिडिओ सुरू कर. नटसम्राटची असं आहे, नटसम्राट हे तात्यासाहेबांचं सगळ्यात महत्वाचं नाटक आहे. म्हणजे मराठी रंगभूमीवर ही नाटकं आजपर्यंत झाली, अगदी पूर्वीच्या काळापासून आजपर्यंतची, त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं नाटक हे नटसम्राट आहे. आता नटसम्राटची तुम्हाला सगळी माहिती मला आता इथे देता येणं शक्य नाही, पण तुम्हाला नटसम्राटची जन्मकथा सांगतो. नटसम्राट नाटक जेव्हा तात्यांना लिहायचं होतं तेव्हा आपण म्हणतो ना, प्रत्येकाला काहीतरी एखादी घटना प्रवृत्त करते त्या विषयाकडे जाण्यासाठी. तर जुन्या काळातले जे नट होते, नानासाहेब फाटक वगैरे, ते मुंबईच्या साहित्य संघ मंदिरात असायचे. तिथे तात्यासाहेबांची नाटकं व्हायची. ती संस्था तात्यांची नाटकं करायची. पण आता हे सगळी नटमंडळी वृद्धत्वाला पोहोचली होती. एकदा तात्यासाहेब तिकडे गेलेले असताना नानासाहेब फाटकांनी विचारलं, अहो तुम्ही सगळे नाटककार तरुणांसाठी नाटकं लिहितात, त्याच्यात हिरो असतात, हिरोईन असतात, त्यांची वय लहान असतात, त्यामुळे ते मोठे होतात. आता आमच्यासारख्या लोकांना समोर ठेवून तुम्ही नाटक का लिहित नाही? हा जेव्हा तात्यासाहेबांच्या डोक्यात विचार आला की एकेकाळी रंगभूमी गाजवणारी ही सगळी मोठी मंडळी, त्यांना नाटक करायचं असेल तर काय करता येईल, म्हणून तात्यासाहेबांनी नटसम्राट लिहिण्याला हात घातला. आणि अर्थातच त्यावेळेला त्यांच्या डोळ्यासमोर शेक्सपियरची नाटकं हा फार मोठा भाग होता. आता ही नाटकं करताना काही वेळेला त्याच्यात तात्यासाहेबांनी म्हटलं होतं शेक्सपियरच्या किंग लिअरचं रूपांतर करावं, अशी एका ज्येष्ठ नटाने त्यांना विनंती केली. आणि त्याचं रूपांतर करण्याच्या ऐवजी, त्या सम्राटाऐवजी त्यांच्या डोळ्यासमोर एक वयोवृद्ध नटसम्राट त्यांच्या मनात उभा राहिला. आणि तो नटसम्राट उभा राहिला, त्याच्यामध्ये मग तो रंगभूमीशी त्याचं असलेलं नातं जे इतक्या प्रचंड प्रमाणात होतं, त्या प्रमाणामध्ये
त्याला असं तो त्या मग त्या रंगमंचाच्या जगावरून सामान्यपणे जगण्याचं विसरूनच गेला. आणि ते विसरून गेल्यानंतर वृद्धत्वाकडे जाताना त्याची जी परवड होते, मग काही लोकांना वाटलं ही एखाद्या वृद्ध माणसाची आहे का, एखाद्या वृद्ध कलावंताची आहे का, अशा प्रकारचे अनेक त्याच्याबद्दलचे पैलू निर्माण झाले. आणि हे सगळं आलं त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये आपण जेव्हा बघतो की हे आपण नटसम्राट मधली जी नाती आहे, म्हणजे आप्पासाहेब बेलवलकरांच्या पत्नी आणि हे सगळे. हॅलो, हो सर, केलाय मी मोठा ऑन. हा नाही, आता त्याच्यामध्ये ह्याचा पहिला प्रयोग 23 डिसेंबर 1970 रोजी मुंबईला झाला. त्याचं दिग्दर्शन दार्व्हेकर, पुरुषोत्तम दार्व्हेकरांनी केलं होतं. नेपथ्य कोठारेंनी केलं होतं. कलाकारांमध्ये आप्पा म्हणजे नटसम्राटाची भूमिका श्रीराम लागू, कावेरी होती शांताबाई जोग, नंदा म्हणजे त्यांचा मुलगा कृष्णकांत दळवी होते, नलू त्यांची मुलगी कुसुम चासकर होती, शारदा त्यांची सून सुनंदा वर्तक होती, विठोबा म्हणजे त्या घरात काम करणारा माणूस, पहिल्या प्रयोगात बाबूराव सावंत नाशिकचेच नट होते, भाऊ बिवलकर त्याच्यानंतर होते, राजा हे जे पुलाखाली राहणारा मुलगा आहे तो माधव आचवल होता, सुधाकर म्हणजे त्यांचा जो जावयाचा बॉस आहे ते सुंदर तळाशीलकर होते, ठमी हिचा रोल सगळ्यात छान आहे त्या नाटकातला, त्यांची मीना म्हापसेकर, कळवणकर मधुकर नाईक होते, सौ कळवणकर विमल जोशी होत्या आणि बाकीच्या भूमिकांमध्ये हे लोक होते. डॉक्टर लागूंनी ज्या पद्धतीने नटसम्राट केला, त्याच्यानंतर दत्ता भट, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले अनेक नटांनी तो रंगमंचावर केला. डॉक्टर लागूंनी तर सांगितलं की हे एक आव्हान असं आहे की याचे 200-300 प्रयोग केल्यावर तो माणूस आजारीच पडतो, कारण तो त्या भूमिकेशी इतका समरस होतो. तरी सुद्धा नाना पाटेकरनी त्याच्यावर नटसम्राट ह्या नावाचा सिनेमा सुद्धा केला. त्यामुळे याचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. आणि आजही कुठल्याही होतकरू नटाला मोठं होताना हे आव्हान स्वीकारावं असं कायम वाटत राहतं. त्यामुळे नटसम्राटची महती खूपच मोठी आहे. आणि रंगभूमीवरचं हे नाटक, त्याच्यामध्ये बरेच वेळेला काव्यात्म संवाद, सोलोलुटी अशा प्रकारचा हा अनुभव आहे. काही वेळ लोकांना हे पसरट वाटतं, पण जीवनाचं सूत्र सांगणारं आणि हे सगळं आपल्या समोर मांडणारं. आणि त्याच्यातल्या कित्येक गोष्टी अशा आहेत की जेव्हा मुलाला आणि मुलीला गणपतराव बेलवलकर सगळं देऊन टाकतात, तेव्हा त्यांच्या पत्नीच्या कावेरीच्या तोंडी एक संवाद आहे की ही सगळी योजना तुम्ही केली म्हणून मला मान्य आहे, पण स्वतःसाठी काहीतरी ठेवलं पाहिजे. म्हणजे समोरच्याला आला तर त्याला भरलेलं जेवणाचं ताट द्यावं, पण बसायचा पाठ देऊ नये. हे जीवनाचं सूत्र असावं. आपली बसायची जागा तरी आपण ठेवावी असं ती माऊली सुचवते. आणि मग शेवटी आपण बघतो कोणी घर देतात का घर, अशी त्या नटसम्राटची अवस्था होते. ही शोकांतिका आहे. त्यामुळे अशा प्रकारचं हे नाटक, एक ज्याला माइलस्टोन म्हणतात मराठी रंगभूमीवरचा, अजरामर, पुढची कित्येक शतके हे नाटक असंच चालू आहे. आता शेवटचा प्रश्न घेता. हो सर, आता शेवटचा प्रश्न आहे. करिश्मा आपल्याला जॉईन झाली आहे श्री शिवाजी महाविद्यालय अकोला. करिश्मा, तुझा प्रश्न विचार. हॅलो सर. हा बोला हॅलो बोला. सर. हा कुसुमाग्रजांचा काव्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता आणि त्यांनी पहिली कविता कोणत्या वर्षी लिहिली? कुठलं सर, कुसुमाग्रजांचा काव्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? कुसुमाग्रजांचा काव्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? हा, त्याच्यामध्ये कसं आहे ना, एक तर आपण बघतो की कवी होणं फार सोपं वाटतं लोकांना. त्यामुळे आता साहित्य संमेलन होणार होतं, ते पुढे ढकललं गेलं आता.
तिथे कवी कट्टा होता, त्याच्यामध्ये किती नोंदणी झाली होती? 950 नव्या कवींनी कविता करण्याचं म्हटलं होतं. आता कुसुमाग्रजांची कविता म्हटली ना तर अगदी तुम्हाला आठवतं, उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, ही लहान मुलांची कविता आहे. आणि मगाशी मी तुम्हाला मारवा मधली शेवटची कविता सांगितली, पृथ्वीचं प्रेमगीत सांगितलं. हे संबंध आयुष्याची एक जीवन सूत्र कसं असावं, तुम्ही जगावं कसं, तुम्ही माणुसकी कशी दाखवावी, हे त्या काव्यातून कायम प्रतीत झालं पाहिजे. म्हणजे प्रेम जरी म्हटलं ना तरी त्याच्यात किती भाग असतात. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. असं शब्दांचे बुडबुडे न करता, अरे मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे साव. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय, डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय. प्रेमाच्या दोन प्रेमिकांच्या मधला हा संवाद आहे. अशा प्रकारचा लिहिणारा कवी. आणि देवळाची कविता कुठली आहे ती? बडंग आला तो नाही, ती माझ्या आनंद लोकात चंद्रमावळत नाही, तो आहे ती कविता, मला आता आठवत नाही. पण तुम्ही प्रेमाची कविता घ्या, त्यागाची कविता घ्या, इतिहासाची कविता घ्या, पुराणाची कविता घ्या, मानवतेची घ्या, स्वातंत्र्य देवीची विनवणी घ्या, किंवा असा सगळा एक जीवनदृष्टी जी आहे ती आपल्याला मिळवण्यासाठी. आणि बऱ्याच अंशी ज्यांना पुढे आपल्याला वाटतं की आपल्याला काहीतरी करता येईल, त्याच्यासाठी केवळ कुसुमाग्रजांवर थांबू नका. तुम्ही जगामधले सगळे कवी शोधले पाहिजे, त्यांच्या कविता बघितल्या पाहिजे. आणि ती जी कविता असते ना, ती कविता तुम्हाला आयुष्यभर साथ देते. म्हणजे कुसुमाग्रजांनी म्हटलंय की कवितेचं बोट धरूनच मी माझ्या आयुष्याची वाटचाल केली. इतकं कवितेचं महत्व त्याच्यामध्ये आहे. आता विनायक रानडे मला सांगतायत की एक शेवटची कविता घेऊया आणि आपण हा कार्यक्रम संपवूया. ही कविता मला वाटतं आज महाराष्ट्रामध्ये कोणाची पाठ नाही असं काही मला वाटत नाही. तुमच्या सगळ्यांची कविता ती पाठ असणार. एकदा मोठा गोदावरीला पूर येऊन गेल्यानंतर कुसुमाग्रजांच्या घरी एक सामान्य माणूस नदीच्या किनारी राहणारा आला होता. त्याचं सगळं वाहून गेलं होतं आणि तो कुसुमाग्रजांना ही सगळी हकीकत सांगायला आला होता. त्याच्यानंतरची ही कविता कुसुमाग्रजांची आहे. कवितेचं शीर्षक आहे कणा. ओळखलत का सर मला, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगाबाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. पैसे नको सर, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा. ही लढण्याची ताकद देणारा हा महाकवी आणि त्याच्या आशीर्वादात आपलं आयुष्य पुढे नेणारे आपण सगळेजण.
पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि कार्यक्रम संपवण्याची विनंती करतो. धन्यवाद सर. एक छोटी विद्यार्थिनी आहे इयत्ता 7वीची संस्कृती पाठक. मगाशी ती जॉईन नाही होऊ शकली. एक तिचा शेवटचा प्रश्न मला वाटतं आपण घेऊया. अच्छा. ठीक आहे, संस्कृती नाही आहे या ठिकाणी. आजच्या या अप्रतिम अशा ई सहलीची कल्पना प्रत्यक्षात उतरविणारे आमच्या महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर शिवाजी नागरे सर यांना मी या कार्यक्रमाप्रती ऋणनिर्देशनासाठी आमंत्रित करते. गेल्या 1 महिन्यापूर्वी अशी कल्पना आली की आपल्या विद्यार्थ्यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानची ऑनलाईन सहल घडवता येईल का, असा एक सहज मनात विचार आला. आणि मग विचारांचा प्रवास सुरू झाला की नाशिकला आपलं कोणी मित्र राहतो का ज्यांच्याकडून प्रतिष्ठानशी संबंधित व्यक्तींचा फोन आपल्याला मिळू शकेल. आणि मग असाच प्राध्यापक मित्रांच्या ग्रुपवर समूहावर एक मेसेज टाकला आणि त्याच्यातनं विचारलं की कुसुमाग्रज प्रतिष्ठानशी संबंधित एखादा नंबर आपल्याकडे आहे का. तर त्यातनं एक मित्र प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र सांगळे यांचा फोन आला की हो आहे, आणि त्यांनी श्री विनायक रानडे सरांचा नंबर दिला. अशा पद्धतीने हा प्रवास सुरू झाला. त्यानंतर रानडे सरांशी संपर्क आणि मग पुढे त्यांच्याशी बोलणं आणि तिथपासूनचा प्रवास हा आजच्या प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या आयोजनापर्यंत सुरू आहे. या प्रवासामध्ये ज्यांच्यापासून हा प्रवास सुरू झाला ते प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र सांगळे नाशिक, प्राध्यापक सतीश हरळ हे आमच्याच महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक सध्या नाशिक येथे राहतात. त्यांच्याकडनं सुद्धा काही नंबर मिळाले. या दोनही प्राध्यापक मित्रांचे मी आमच्या महाविद्यालयातील भाषा व वाङ्मय विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यानंतर या ई सहल या प्रवासातले अत्यंत महत्त्वाचे व्यक्ती की ज्यांच्यामुळे ही ई सहल घेणं शक्य होऊ शकलं ते कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री विनायक रानडे सर यांच्याशी जो परिचय झाला आणि त्यांची जी चळवळ ते जे चालवतात, ग्रंथ तुमच्या दारी या वाचक चळवळीचे ते प्रणेते आहेत, त्यांचे सुद्धा महाविद्यालय व भाषा व वाङ्मय विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यानंतर ज्यांच्या भारदस्त वाणीमध्ये आणि प्रेमाच्या किंवा स्नेहा संबंधातून कुसुमाग्रजांबद्दल जी अत्यंत मार्मिक यथोचित अशी माहिती अत्यंत जिव्हाळ्याच्या भाषेतून ऐकण्यात आली ते कुसुमाग्रज स्मारक समितीचे अध्यक्ष श्री हेमंत टकले सर यांचं सुद्धा मी भाषा व वाङ्मय विभाग खंडेलवाल महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आम्हाला ही दूरदृश्य प्रणालीद्वारे ही सहल प्रत्यक्षात पाहता आली ते कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे मॅनेजर श्री रामदासजी जगताप, त्यानंतर त्यांचे सहकारी श्री सोमनाथ काळे, श्री अविनाश भामरे, श्री मकरंद हिंगणे आणि श्री शरद खांडे या सर्वांचे भाषा आणि वाङ्मय विभागाच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर सर्व विश्वस्त कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य ज्यांनी या सहलीची संकल्पना मांडल्यानंतर ताबडतोब त्याला परवानगी दिली आणि त्यांच्यामुळे ही सहल आज घेणं शक्य होऊ शकलं.
त्यांचे सुद्धा मी भाषा व वाङ्मय विभागाच्या वतीने व व्यक्तिशः आभार व्यक्त करतो. त्यानंतर माझे सर्व या सहलीमध्ये सहभागी शाळांचे व्यवस्थापक, विद्यार्थी, मुख्याध्यापक यांचं सुद्धा मी भाषा व वाङ्मय विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम प्रत्यक्ष स्वरूपात आपल्याला बघता आला की आमच्या महाविद्यालयाची तंत्र सहाय्य समिती, त्यामध्ये प्राध्यापक अविनाश थोटे सर, प्राध्यापक मिलिंद शिरभाते सर, प्राध्यापक नितीन सुरोडकर सर, प्राध्यापक डॉक्टर रोहन शिरसाट सर, श्री गणेश उपाध्याय आणि श्री विराज भगत, या समितीमुळेच आपल्याला ही जी सहल बघता आली त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर भाषा व वाङ्मय विभागाचे माझे सर्व सहकारी, संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर सकळकळे मॅडम, इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापिका डिंपल मापारी मॅडम, प्राध्यापिका मानकर मॅडम व डॉक्टर श्रीकृष्ण काकडे सर यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. शेवटी मी असं म्हणेल की पर्वणी मिळाली ई सहलीची रसिकांना ही खूपच बहारदार. ऋणानुबंध राहावेत हे अविरत, म्हणून मानतो शतशः आभार, शतशः आभार. ई सहलीचा या आनंद लुटला सर्वांनी भरभरुनी, ई सहलीचा आनंद लुटला या सर्वांनी भरभरुनी, वळूया आता शेवटाकडे करून आभाराची साखर पेरणी, करून आभाराची साखर पेरणी. सर्व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ज्यांचे या ई सहलीच्या आयोजनाकरता हातभार लागले त्या सर्वांचे भाषा व वाङ्मय विभागाच्या वतीने मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद.